चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ. तर इथं असं सुनबाईने भांडे वगैरे आवरले, गॅस ते क्लीन केलेलं आहे आणि बाहेर अंधार आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 10:30 आणि मी इथं तांदळाचं मला ध्येन आलं तर छान उद्या पापड्या बनवायच्या आहे. त्यासाठी मी घेतले 2 किलो रेशनचा तांदूळ, जुना तांदूळ आहे आणि हे चाळणीने छान असा हे करून घेते मी. तर ही बारीकेची चाळण आहे, बाजरी चाळायची, तर त्याने काही खाली पडत नाही. तर बघा अशी घाण मग स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने आणि रात्रभर ठेवायचं. चला आता 2-3 पाण्याने धुवून घेते. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे कारण जुना तांदूळ आहे. इथं झालेलं तांदूळ धुवून भरपूर घाण पाणी निघतं. आता हे पण ओतून देणार आहे मी आणि नंतर तर इथं 2 किलो तांदूळ आहे. तर इथं कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता, पण मी रेशनचेच करते. छान होतात पापड्या. परत आपण रात्रभर ठेवू. सकाळी भेटू. बघा इथं झाकून ठेवलं मी, पाणी भरपूर घेतलं आहे. आता आपण याचे सकाळी पापड बघणार आहे. चला भेटू सकाळी. चला रात्री तांदूळ ठेवले होते आपण भिजत, बघू छान भिजले आणि मी एक रात्रभरच ठेवते. छान भिजता बघायला बघा होतो. आता पाणी काढून आणि सुकून घ्यायचे फॅन खाली. आता फॅन खाली सुकून घ्यायचे आपल्याला. बेडशीट टाकून घेतलंय फॅन खाली आणि हे तांदूळ फॅन खाली सुकवायचे. सकाळचं असं छान आवरून झालेलं आहे फ्रेश. चला सगळ्यांना शुभ सकाळ. तर सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला आता छान तांदूळ भिजलेले आहे आणि आपल्याला बेडशीटवर सुकट टाकायचे. बेडशीटवर सुकट टाकून देऊ आणि पातळ टाकायचे. उन्हात नाही या तांदळाला सुकवते, नाही तर पापडांना तडे जातात. तर इथं तांदूळ सुकून दळून आणले आणि चाळून घ्यायचे. गिरणीतून आले तर तांदूळ बघा असं तर इथं पीठ चाळून आणि असं माप केलं आहे. तर हे पाऊण पातेलं स्टीलचं पाऊण पातेलं पीठ आहे. तर एवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे पातेलं पूर्ण भरून घेणार आहे आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी काढून ठेवायचं गरम पाणी. इथलं 1 पातेलं पाणी, पण आपलं पीठ पाऊण पातेलंच आहे इथं. तर इकडं पीठ चाळून ठेवलं आहे. आता यातलं पाणी कडकडीत गरम झालं का मग आपल्याला 1 तांबे पाणी काढून इथं टाकून घेते मी. तिला पाणी ओतून घेतलं मी. पोहे खायचे 2 चमचे तेल घेतलं आहे मी. 1.5 चमचा मीठ घेतलं आहे मी. तर आपला पापड खार आहे तो पण खारट असतो, त्यामुळे मीठ थोडं कमी घ्यायचं आणि वळवण्याच्या पदार्थांना कमी वापरायचं मीठ. इथं घेतलं आहे मी तीळ किंवा हावरी आणि इथं थोडा आपला खाण्याचा सोडा. तर याच्यातून दोन्हीतून एक तुम्ही घेऊ शकता, पण माझ्याकडे दोन्ही होते मग थोडं घेतलं आहे मी. ओवा घेऊ शकता, पण मी काल जे पापड केले ना 1 किलोचे त्यात जिरण ओवा घेतलेला आहे, त्यामुळे मग आज मी सफेद पापड करते म्हणून मी एवढेच पदार्थ घेतले. जिरण ओव्याने कलर बदलतो पापडाचा. तर आज सफेद पापड आहे म्हणून मग एवढेच घेतले मी. चला आता खिशी घेऊ. उकळेल 1 तांबे पाणी मी काढून घेतलं आहे. नंतर आपल्याला जर लागलं तर आपण टाकू शकतो. दादा खिशीची तयारी मी पीठ टाकून घेते. उकळी आलेली आहे आपल्या. तर मी घेते खिशी. छान आली, सफेद छान दिसतंय. इथं चालू आहे खिशीची तयारी. तर छोटा गोटा घेतला होता मी, याला लावून आणि याची खिशी घेते मी.
आपण हे करू पीठ तेवढं पापड छान चिरत नाही. इथं आराध्य ट्राय करतोय. मुलांनी पण करायला पाहिजे, शिकलं पाहिजे. तर चला आराध्याने घेतली तर थोडं आपण कुरडायची घेतो तसेच थोडं करून घ्यायची. मग वाफेवर 10 मिनटं ठेवायची. चला इथं झालेली खिशी आता कॅरी बॅगमध्ये घेऊन थोडी थोडी मळून घेते. मी थोडं पीठ काढून मळून घेते म्हणजे प्लेन गोळ्या येतात. गरम असतं त्यासाठी इथं पिशवीचा वापर करायचा. करून घ्यायच्या एकसारख्या बस. चला इथं गुळी ठेवून घेतली. मशीननी पापड करून घ्यायचा. चला इथं छान पापड झालाय, छान आला. हा पिक्चरचा. चला इथं छान पापड निघताय. निघताना घ्यायचं चालू आणि छान निघताय बघा, मस्त निघाला. चला आता घरातच टाकतोय. असे लय मोठा केला आयुष हा ना. चला सोनबाई टाकते. हां मोठे मोठे केले, काही मोठे काही छोटे असे. तर आपण घरगुती करतो, एकसारखे काही नाही करायचे. तर चला असेच पापड करून घेतो. आता पापड इथं मी करते लाट आणि इकडे आपलं पीठ झाकून ठेवलं आहे बघा. छान होत आहे पापड. इकडं इकडे चालू आहे पापड, चालू आहे पापड. सोनबाई इकडे टाकते. करतोय खेळ, करतोय खेळ. असे हसत खेळत झालेले पापड. छान झाले, मस्त सफेद सफेद. आराध्य टाकतोय आणि थोडे सुकले का असे सुपात गच्चीवर नेऊन टाकतोय. छान पापड मस्त झाले सफेद सफेद. आराध्य टाकतोय, सोनबाई करते. गाडीवर टाकले होते असे, गच्चीवर नेऊन टाकायचे. बघा इथं आलेले पापड आपले वाळून, छान कलर आला. चला आता तळून बघू. इकडे घेतले तळायला, तळून बघू. तापले पापड्या, तळून बघू. छान फुलताय. चला पापड्या काढून घेऊ, छान होत आहे. पापडी तळून बघू. बघा छान झाले, आता छान आले पापड्या सफेद सफेद. तर याच पद्धतीने तळून घेऊ. तेल तापलंय, पापड तळून बघू. आणि छान होत आहे, तर नक्की करून बघा खिशीच्या. आणि बघा किती मोठी झाली पापडी. आता मी साईज दाखवते तुम्हाला. तर बघा साईज, ही पापडी आपली आणि ही साईज. आणि खूप पांढऱ्या झालेल्या आहे, तर नक्की करून बघा. इथं झालेले आहेत आपले पापड तळून, छान झाले सफेद सफेद व्हाईट व्हाईट दिसत आहे. तर जेवायला घेतलं आहे आम्ही पुढं. छान झाले कुरकुरीत. आणि इकडे हे बटाटा पापड आहे, हे उपवासाचे. याचे पण रेसिपी आलेली आहे, नक्की बघा. तर चला या जेवायला. पापडाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय बाय.